सो आजच्या या छोट्याशा सेशनमध्ये आपण काय करतोय तर पोटेन्शियोमीटरची जी L24 नंबरची जी स्लिप आहे त्याच्यावरती एक नजर टाकणार आहोत। बघा याच्यामध्ये जी तुम्हाला स्लिप दिली आहे याच्यामध्ये त्यांनी 5 सेट ऑफ ऑब्झर्वेशन्स घ्यायला सांगितलेत आणि सेल्स आहेत ते सेपरेटली जोडायचे आहेत। या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे जो की पोटेन्शियोमीटरचा आपण रेग्युलर प्रयोग केला आहे त्याच्यामध्ये सेपरेट सेल मेथड आणि पुन्हा त्याच्यानंतर सेपरेट सेल मेथड म्हणजे त्याला इंडिव्हिज्युअल सेल मेथड असं देखील म्हणतात आणि त्यानंतर जी दुसरा पार्ट जो होता त्याच्यामध्ये समान डिफरन्स घेतला आहे। पण ही स्लिप जी काय आहे ती कशाची आहे तर पहिल्या पार्टशी रिलेटेड आहे म्हणजे सेल जे आहेत ते आपल्याला सेपरेटली जोडायचे आहेत या पद्धतीचे आहे। रेग्युलर प्रयोगामध्ये काय झालं की 4 आपण ऑब्झर्वेशन्स घेतलेत, इथे आपल्याला 5 घ्यायला सांगितलेत, हा एवढाच त्यातला फरक आहे। म्हणजे जर तुम्ही L25 जर स्लिप बघितली त्याची आपल्या प्रॅक्टिकल नोटबुकमधली तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला 5 ऑब्झर्वेशन आता जसे तुमच्या समोर दिसत आहेत तशी तुम्हाला सांगितलेत, फक्त इथे हेन्स डिटरमाइन द EMF ऑफ सेल E1 म्हटलंय, तिथे त्यांनी सांगितलंय की हेन्स डिटरमाइन रेशो E1/E2। सो आपण ॲक्च्युअली E1/E2च काढतो आपण रेग्युलर एक्सपेरिमेंटमध्ये। सो त्या पद्धतीने करायचं म्हणजे आपला रेग्युलर एक्सपेरिमेंटच आहे, फक्त काय होईल की तुम्हाला एकूण 4 ऑब्झर्वेशनच्या ऐवजी 5 ऑब्झर्वेशन्स घ्यायचे आणि त्याचा जो मग 5 ऑब्झर्वेशन्सचा मीन काढायचा आहे म्हणजे 5 जी काही तुमची रीडिंग म्हणजे ज्या 5 व्हॅल्यूज आल्या असतील E1/E2च्या त्याला भागिले 5 केलात की तुमचा तो जो काही मीन असेल तो तुमचा रिझल्ट असेल याचा इंडिव्हिज्युअल सेल मेथडचा, सो या स्लिपचा। ओके, या स्लिपचा म्हणजेच L25 या स्लिपचा। आता ही जी L24 स्लिप आहे याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे की ऑलरेडी तर तुम्ही E1/E2चा रेशो काढलेला असणार आहे, जो मीन काढलेला असणार आहे आणि मग ते काय करतायत तुम्हाला एक E2ची व्हॅल्यू प्रोव्हाइड करतायत म्हणजे त्यातल्या एका सेलची व्हॅल्यू जी आहे ती त्यांनी सांगितलेली असणार आहे आणि मग त्याच्यावरून तुम्ही ऑब्व्हियसली E1 काढू शकता। तो कशा पद्धतीने ते सांगतो तुम्हाला। ऑब्झर्वेशन टेबलवरती एक नजर टाकूया। रेग्युलर एक्सपेरिमेंटमध्ये आपण ऑलरेडी ते बघितले, सर्किट कनेक्शन्स वगैरे जे आहेत ही आपण ऑलरेडी डिस्कस केलेत त्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये मी आत्ता जात नाही आहे। आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, एम या प्रयोगाचं कसं लिहायला लागेल तुम्हाला सर्वसाधारणपणे, अगदी असंच पाहिजे असं काही नाही पण टेंटेटिव्ह आपल्याला कसं लिहिता येईल ते मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला E1 फाइंड आउट करायला सांगितलं। सो टू डिटरमाइन द अननोन EMF E1 ऑफ सेल फाइंडिंग द रेशो E1/E2 असं या ठिकाणी लिहिले आपण। सो या पद्धतीने तुम्ही लिहू शकता कारण की आपलं टार्गेट जे आहे ते काय आहे तर अननोन EMF जो E1 आहे तो कॅल्क्युलेट करणं आहे। आपल्याला जे तुमच्या समोर दिसत असतील त्यातली जेवढी तुम्हाला शक्य तेवढी लिहा, पुढे ETC लिहून टाका, काही प्रॉब्लेम येणार नाही। डायग्राममध्ये बघा, फर्स्ट डायग्राम शोन इन द प्रॅक्टिकल नोटबुक असं म्हटलं मी, लेफ्ट साईडला ती आहे डायग्राम कारण राईट साईडला जी आहे ती आपली समान डिफरन्स मेथडसाठीची आहे। सो आपल्याला जी काही इंडिव्हिज्युअल सेल मेथडसाठी जी आहे ती रेग्युलर तुम्हाला डायग्राम दाखवले त्यांनी त्या पद्धतीने तुम्हाला ती काढायची आहे। ओके, फॉर्म्युला आपला नॉर्मल केसमध्ये जो तुमच्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये सुद्धा तोच येतो। सो E1/E2 इज इक्वल टू L1/L2 हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। फॉर्म्युला लिहायला विसरू नका कारण फॉर्म्युलाला एक वेगळा विशिष्ट मार्क ठेवलेला आहे। ओके, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन टेबल बघा, जी ॲक्च्युअल प्रयोगामध्ये आपल्याला 4 दिसत होती, आता ती 5 आपण केलेत। 5च्या 5 तुम्हाला जे काही L1 L2च्या ज्या व्हॅल्यूज आहेत एक ॲडिशनल फक्त रीडिंग तुमच्या समोर ठेवतोय बघा आणि ही तुमची ती रीडिंग असेल या पद्धतीने जी E1/E2 इज इक्वल टू L1/L2 आणि मग याचा जो मीन असेल तो ॲक्च्युअली तुमचा काय असणार आहे तर E1/E2चा रेशो आहे। थोडक्यात लक्षात आलं की हा E1/E2चा मीन आहे, नुसतं मी मीन इज इक्वल टू असं लिहिलं, तो ॲक्च्युअली मीन कशाचा आहे तर E1/E2चा मीन आहे, तुमच्या लक्षात आलं असेल। सो जर ती स्लिप जी आपण म्हणतोय की L25 जर आली तर तुमचा मीन हा आला असेल तर तुमच्या स्लिप L25चा रिझल्ट कसा असेल जो आत्ता इथे लिहिला आहे। आता हे लक्षात घ्या, याला युनिट नसणार आहे कारण काय आहे हा रेशो कशाचा आहे बघा E1/E2चा रेशो आहे। सो हा रेशो व्होल्टेजचा असल्यामुळे व्होल्टेज अपॉन व्होल्टेज सो VV गेट्स कॅन्सल्ड आणि हा रेशो असल्यामुळे मग त्याला युनिट नाही हे लक्षात घ्या। त्यामुळे नाहीतर काय होईल तुम्ही मीन काढाल आणि त्याला परत व्होल्ट लिहाल कारण E1 हे व्होल्ट आहे आणि E2 पण व्होल्ट आहे, सो VV गेट्स कॅन्सल्ड हे पुन्हा एकदा लक्षात घ्या। सो जर L25 स्लिप आली तर हाच तुमचा रिझल्ट होऊन जाईल। पण आता जर ही जी आत्ता आपण ज्या स्लिपबद्दल बोलतोय L24 तर याच्यामध्ये काय होईल बघा, तुमच्याकडे जी व्हॅल्यू आली आहे त्यातली एक व्हॅल्यू तुम्हाला मी म्हटलं तशी त्यांनी दिलेली असणार आहे। सो आत्ताच्या केसमध्ये जे आपण मागच्याही प्रयोगामध्ये आपण प्रत्यक्षामध्ये जे केला होता तेव्हा ऑब्झर्वेशनमध्ये हे आपण घेतलं होतं बघा, म्हणजे E1ची व्हॅल्यू घेतली होती, E2ची व्हॅल्यू घेतली आणि इव्हन ESची पण व्हॅल्यू घेतली होती। ती का घेतली होती कारण की त्याच्यावरती कंडिशन होती बघा, जेव्हा समान डिफरन्स मेथड करतात त्यावेळेला तुम्हाला ते प्रिकॉशन तुम्हाला घ्यावी लागते की E1 हा E2 पेक्षा ग्रेटर असला पाहिजे कारण का E1 - E2 म्हणताय तुम्ही, त्यामुळे जो ज्याच्यातून मायनस करताय तो काय असायला पाहिजे ॲक्च्युअल कंडिशनमध्ये तो मोठा असायला पाहिजे आणि E2ची व्हॅल्यू जी आहे ती कमी असायला पाहिजे। इव्हन त्यांनी असं पण सांगितलं होतं तिथे की E1 आणि E2 या दोघांची जर बेरीज केली तर त्याच्यापेक्षा जास्तीचं व्होल्टेज कशाचा असायला पाहिजे तर जो तुम्ही बॅटरी सोर्स वापरताय ES त्याची जे व्होल्टेज आहे की त्याचा जो EMF आहे तो त्याच्या बेरजेपेक्षा जास्त असला पाहिजे कारण तो मेन सोर्स आहे ना। त्यामुळे
हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो म्हणून तिथे ती आपण ऑब्झर्वेशन म्हणून घेतली होती की या गोष्टीची खात्री करायला, कारण की तुम्ही जर प्रोसिजर बघितला तर त्या प्रोसिजरमध्ये त्यांनी क्लिअर कट लिहिलं आहे बघा की E1वर किंवा E2वर आणि E1 + E2वर काय कंडिशन आहे. मग ह्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात की नाही हे बघण्यासाठी म्हणून तिथे काय केलं आपण, तिथे ऑब्झर्वेशन्स लिहिली होती. या स्लिपमध्ये काय झालं, त्यांनी हे सगळं चेकच केलेलं असणार आहे की या कंडिशन सॅटिस्फाय होतात की नाही ते. सो सॅटिस्फाय केलेलाच असणार आहे. सो ES जो तुमचा आहे तो E1 + E2 पेक्षा जास्त असणार आहे ऑब्व्हियसली या पद्धतीने, आणि E1 जो आहे तो E2 पेक्षा जास्त असणार आहे हे सुद्धा त्यांनी बघितलेलं असणार आहे. पैकी आता त्यांनी काय केलं असेल की एक E2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ओके, आता ऑब्व्हियसली E2 ची व्हॅल्यू दिली आहे आणि तुमच्याकडे आला आहे E1/E2 चा मीन. मग तुम्ही काय करू शकता बघा कॅल्क्युलेशन पार्टमध्ये. तत्पूर्वी मी आधी तुम्हाला परत एकदा मागे घेऊन जातो. हे मी तुम्हाला म्हणतोय बघा, इथे जे E1/E2 जे कॅल्क्युलेशन केलं ना हे मी थेट कॅल्क्युलेटरवर केलं आहे. तुम्ही ते लॉग टेबलने कॅल्क्युलेशनच्या पार्टमध्ये लिहू शकता. म्हणजे हा 237.4 जो तुम्हाला इथे दिसतोय भागिले 184.1 याचं उत्तर मी डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर लिहिलं आहे बघा करून. सो तुम्ही काय करू शकता, ते कॅल्क्युलेशन पार्टमध्ये तुम्ही लॉग टेबलने वगैरे अशा पद्धतीने दाखवू शकता. त्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशनचा जो काही पार्ट आहे तो असणार आहे या 5 याचा. आणि मग 6वं पाहिजे असेल तर तुम्हाला मीन म्हणजे या सगळ्यांची बेरीज, ही जी काही 5 दिसत आहेत या 5ची बेरीज भागिले 5 जर तुम्ही केलात तर तुम्हाला मग हे जे येतं आहे हे तुमचं 6वं कॅल्क्युलेशन येईल. आणि प्लस आता त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आहे की तुम्ही काय करा तर E1 ची व्हॅल्यू काढा. मग त्याच्यासाठी आता काय करूया तर कॅल्क्युलेशनमध्ये बघा सिंपल आहे, तुमच्या हे लक्षात येईल बघा इथे बघितल्याच्यानंतर. हा बघा समजा E1/E2 ची एक व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, हा मीन आहे म्हणजे थोडक्यात E1/E2 चा रेशो आहे तुमच्याकडे, बरोबर आहे, जो तुमचा L25 चा रिझल्ट पण होता. सो इथे काय होईल बघा, तुम्ही जर सिंपल मॅथमॅटिक्स जर इथे चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे E2 ला E2 कॅन्सल होतो. ओके, म्हणजे याचा अर्थ जर E1/E2 च्या रेशोला जर मी E2 ने गुणलं तर मला व्हॅल्यू कुणाची मिळते, ऑब्व्हियसली E2 कॅन्सल झालं तर E1 ची व्हॅल्यू मिळते. आणि म्हणून सिंपल आहे, तुमच्याकडे E1/E2 चा मीन जो आहे तो आलेला आहे आणि E2 ची जी व्हॅल्यू आहे ती त्यांनी दिली आहे. सो या जर व्हॅल्यूज जर तुम्ही इथे पुटअप केलात, म्हणजे आता हा मीन जो होता तो मागाचा जो होता मागचा तो मी तुमच्या समोर ठेवला 1.2896 आणि E2 ची जी व्हॅल्यू त्यांनी 1.1 गिव्हन होती व्होल्टमध्ये, तर यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळून जाईल तर E1 ची व्हॅल्यू मिळेल. आता हे तुमच्या हे पण लक्षात आलं बघा, आता E2 ची व्हॅल्यू किती होती 1.1 आणि मग तुमच्या हे लक्षात आलं की E1 जो होता तो E2 पेक्षा ग्रेटर आला आहे बघा. तो ऑब्व्हियस येणार होता कारण की ती कंडिशन सॅटिस्फाय झालेलीच असणार आहे. ऑब्व्हियसली त्यांनी देतानाच तसं केलेलं असणार की E1 त्याचं जे काही EMF असणार तो जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू E2. ओके, आणि त्याच्यामुळे ही E1 ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आणि हेच तुम्हाला रिझल्टमध्ये विचारलं आहे. सो रिझल्टमध्ये लिहिताना तुम्ही डायरेक्ट ही जी काय व्हॅल्यू आहे ती लिहू शकता. आता E1 हे व्होल्टेज आहे त्यामुळे याला युनिट मात्र व्होल्टचं येणार आहे बघा. इथे मी फक्त थोडीशी अजून एक ॲडजस्टमेंट तुम्हाला करून दाखवली, जर करायची असेल तर करा, अदरवाईज नाही केली तरी हरकत नाही. जे उत्तर आले ते ॲज इट इज सेवा. इथे काय झालं, मी हा सिंपल गुणाकार केला. इथे तुम्ही कॅल्क्युलेटरची काही गरज नसते किंवा इव्हन लॉग टेबलची गरज नाही, कारण की 11चा पाढा जर तुम्हाला येत असेल तर 11 गुणिले हे जर तुम्ही केलं तर एक उत्तर मिळेल. फक्त 11चा पाढाने गुणलाय तुम्ही तर इथे पॉईंट पण आहे. सो पॉईंट शिफ्टिंगचा एक विषय असू शकतो आणि त्यानंतर आपल्याला मिळणारं उत्तर जे आहे ते ऑब्व्हियसली हे एवढं मिळालं आहे. इथे फक्त मी काय केलं रिझल्टमध्ये 1.41 नंतर इथे 8, 5, 6 हे सगळे 5 पेक्षा मोठे सगळे अंक आहेत म्हणून मग ग्राउंड फिगरमध्ये मी 1.42 व्होल्ट असं लिहिलं आहे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. असंच असायची काही गरज नाही. तुम्हाला जे काही उत्तर आलं आहे 1.41856 हे असंच्या असं जर उत्तर तुम्ही लिहिलं आणि पुढचं हे नाही लिहिलं तरी हरकत नाही.